स्वयंवर झाले सीतेचे। भगवती जानकीच्या अंतःकरणामध्ये प्रभू रामचंद्रांना प्राप्त करून घेण्याची दिव्य असणारी उर्मी आहे। रामाला पाहून त्यांनी जीवन विभोर झालेलं आहे। राम मला पतिरूपानं प्राप्त व्हावा, दिव्य भावना जानकीच्या अंतःकरणात आहे। म्हणून भगवती गिरिजेने जो आशीर्वाद दिलेला आहे, राम तुला पतिरूपानं प्राप्त होणार आहे, मनोरथ पूर्ण झालेला आहे। राम प्रभूंची त्यांनी प्राप्ती होत आहे। रामानं शिवधनुष्य उचललेलं आहे। शिवधनुष्याला प्रत्यंच्या लावण्याकरिता त्यांनी राम प्रभूंनी धनुष्य वाकवल्याबरोबर शिवधनुष्य मध्यभागी भंग झालेला आहे। कडकडाट त्यांनी सर्वत्र त्यांनी होऊ लागला, पृथ्वी दोलायमान त्यांनी होऊ लागली। शिवधनुष्य त्यांनी भंग झाल्यानंतर वरमाला हातात घेऊन भगवती जानकी समोर त्यांनी आलेली आहे। प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये वरमाला घालायची आहे। स्वयंवर त्यांनी होत आहे, म्हणून तो स्वयंवराचा प्रसंग आपण सर्वांनी पाहिला। मिथिला नगरी अतिशय आनंद विभोर आहे। जय श्रीराम। आनंद विभोर असणारी मिथिला नगरी हा स्वयंवर प्रत्यक्ष डोळ्याने त्यांनी पाहते आहे। वरमाला घेऊन त्यांनी सीता आता प्रभू रामचंद्रांच्या गळ्यात घालणार आहे। प्रभू त्यांनी उंच आहे। भगवती जानकी त्यांनी अशा पद्धतीने वरमाला घेऊन त्यांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न करते आहे। भगवान वाकत नाहीत महाराज। माळ गळ्यात घालायची म्हणल्यावर वाकावं लागेल ना, भगवान वाकत नाही। सर्वजण पाहत होते। सुनैनाला चिंता वाटू लागली, सर्वजण त्यांनी पाहतायत आता काय होईल। दादा लक्ष्मणानं त्यांनी महाराज पाहिलं की प्रभू त्यांनी वाकत नाही। गायगाईनं दादा लक्ष्मण त्यांनी समोर आलेले आहेत आणि प्रभूंच्या चरणांना अशा पद्धतीने नमस्कार केला। प्रभूंच्या समोर दादा लक्ष्मण वाकल्याबरोबर लक्ष्मणला वरती उचलण्याकरिता प्रभू खाली वाकले आणि तेवढ्या घाईत जानकीनं त्यांनी प्रभूंच्या गळ्यामध्ये वरमाला घातली। तो वरमालेचा दिव्य असणारा प्रसंग झाला। सर्वजण आनंद विभोर होऊन त्यांनी नाचू लागले। मिथिला नगरीत सर्व आनंदाचं वातावरण निर्माण झालं। सर्व मिथिलावासी आनंद त्यांनी घेऊ लागले। आपण सर्वजण थोड्या वेळ मिथिलावासीच झालो होतो। सर्वजण आनंद त्यांनी घेत होतो। वरमाला झालेली आहे, स्वयंवर त्यांनी संपन्न झालेला आहे। त्याच्यानंतर त्यांनी विवाह होणार आहे। निरोप त्यांनी अयोध्या नगरीला जाणार आहे। अयोध्या नगरीहून सर्व अयोध्यावासी त्यांनी येतील आणि मग यज्ञनारायणाच्या साक्षीने त्यांनी महाराज सप्तपदी होईल, त्याला विवाह असं म्हणतात। हा वरमालेचा आनंद आपण सर्वांनी त्यांनी घेतलेला आहे। स्वयंवर झाले सीतेचे, सर्वांना त्यांनी आनंद झाला इथपर्यंत ठीक आहे। वरमाला जानकीनं प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये त्यांनी घातली। आता सुनैनेनं सांगितलं, जानकी प्रभूंच्या चरणांवर त्यांनी मस्तक ठेव। जानकी नमस्कार करत नाही महाराज, मस्तक ठेवायला तयार नाही। अरे एवढी संस्कारित असणारी नवरी आहे ती, नमस्कार करायला नको म्हणते आहे, का नमस्कार करत नाही रामांच्या समोर सांग। तिने सांगितलं सुनैनेच्या कानामध्ये, माझ्या मस्तकावर त्यांनी अनेक आभूषणं घातलेली आहेत, त्याच्यामध्ये अनेक रत्न आहेत। ते रत्न त्यांनी महाराज जर प्रभूंच्या चरणांना स्पर्श झाले आणि त्या रत्नांच्या जर युवती झाल्या, जर स्त्रिया झाल्या, तर एवढ्या सवती मला त्यांनी होतील, म्हणून मला नमस्कार करायचा नाही मनात त्यांनी विचार करते। याच्या चरणांचा स्पर्श झाल्यानंतर दगडाची स्त्री होऊ शकते। माझ्या मस्तकावर असणारे जे आभूषण आहेत, त्या आभूषणांमध्ये असणारे जे रत्न आहेत, त्या रत्नांचा जर याच्या चरणांना स्पर्श झाला आणि त्याच्या जर त्यांनी स्त्रिया झाल्या तर एवढ्या सवती मला होतील, असा विचार ती मनात करते आहे। सर्वजण त्यांनी तो भाव अशा पद्धतीने टिकतायत। जानकी आनंद विभोर आहे, सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। पण अभिमानी असणारे जे राजे आहेत, हे अभिमानी राजांच्या मनामध्ये मात्र त्यांनी किंतु निर्माण झालेला आहे। सर्वांनी ठरवलं की आपण सीतेचं अपहरण करून त्यांनी सीतेला पळून घेऊन जायचं। राम लक्ष्मणाला पकडा, मारा, जर जनक मध्ये त्यांनी आला तर जनकाला सुद्धा मारून टाका, आपण जानकीला पळून नेऊया, असा अभिमानी राजे त्यांनी महाराज म्हणू लागले। विघ्न अशा पद्धतीने ओढावल्यासारखं होऊ लागलं। दादा लक्ष्मणाने ती संपूर्ण परिस्थिती पाहिली, अतिशय क्रोधायमान झालेला आहे। युद्धसभा असणारी परिस्थिती निर्माण झालेली, इतक्याधिक विलक्षण असणारी घटना घडली। आणि ती घटना जर कोणती असेल तर ती ही अवस्त्र सुनी शिव धनुभंगा आयहो भृगुकल कमल पतंगा। त्याच स्थानावरती त्यांनी महाराज परशुरामजी महाराजांचं आगमन झालेलं आहे। परशुरामजी महाराज त्यांनी त्या स्थानामध्ये आले। धनुष्यभंग झालेला आहे। धनुष्यभंगाचा आवाज ऐकून तातडीनं परशुरामजी महाराज त्या स्थानावरती येऊन पोहोचले। गोऱ्या रंगाचं शरीर आहे, उंच आहे, ब्राह्मण आहेत, शरडा भस्म लावलेला आहे, कपाळावर त्रिपुंड अशा पद्धतीने लावलेला आहे, जानव धारण केलेला आहे, हातामध्ये परशु आहे, खांद्यावर शिवधनुष्य आहे।
असे दिव्य असणारे श्री परशुरामजी महाराज प्रत्यक्ष त्या स्थानावरती प्रगट झाले। सर्व राजे त्यांनी घाबरलेले आहेत, घाबरून त्यांनी आपापला परिचय देऊ लागले, नमस्कार त्यांनी करू लागले। सर्वांच्या मनामध्ये युद्ध करण्याची उर्मी परशुरामाला पाहून निघून गेलेली आहे। परशुरामाला सर्वजण घाबरू लागलेले आहेत। याच्याकरिताच परशुरामजी प्रत्यक्ष प्रगट झाले होते। परशुरामजी आले, सर्व सभेच्या मध्ये त्यांनी परशुरामजी उभे राहिले। जनकानं परशुरामाला नमस्कार केलेला आहे। भगवती जानकी नमस्कार करते, दादा प्रभू रामचंद्र, दादा लक्ष्मण, सर्वजण परशुरामजींना वंदन करतात। परशुरामाने जनकाला विचारले, जनका ही गर्दी कशाची आहे सांग। जनक राजाने अतिशय शालीनतेने संपूर्ण वृत्तांत वर्णन करून सांगितलं। आपण जो शिवधनुष्य इथे ठेवला होता, त्या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावण्याचा पण होता, त्याचा यज्ञ अशा पद्धतीने संपन्न होत होता। म्हणून त्यांनी रामचंद्रांनी या धनुष्याला त्यांनी प्रत्यंचा लावण्याकरिता धनुष्य वाकवला आणि धनुष्य भंग झालेला आहे असं त्यांनी सांगायला सुरुवात केली। तुटलेला शिवधनुष्य त्यांनी परशुरामानं पाहिला, डोळे लाल झाले आहेत महाराज, भयंकर क्रोध निर्माण झालेले, शिवधनुष्य तोडलेला आहे असं त्यांनी पाहून क्रोधायमान झालेले परशुरामजी त्यांनी अतिशय रागानं द्वेषानं त्यांनी महाराज बोलतायत। जनक राजा मौन झालेला आहे। जन हा धनुष्य त्यांनी भंग केला असेल, माझा परशु त्याच्यावर काम करेल, त्याचं मस्तक मी उडून टाकतो असं त्यांनी म्हणू लागले। भयंकर त्यांनी राग परशुरामाला आलेला आहे। विश्वामित्रजी त्यांनी महाराज समोर आले। विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्राने सांगितलं, रामा आपण समोर जा आणि जाऊन त्यांना शांत करा। प्रभू रामचंद्र समोर आलेले आहेत। शालीनतेने बोलायला सुरुवात केली, ज्यानं हा धनुष्य भंग केला तो तुमचा कोणीतरी सेवक असेल। परशुरामजी त्यांनी रागाने बोलू लागले, सेवक जर असता, दास जर असता तर त्यांना असं कार्य केलं नसतं, दासानं दासासारखंच कार्य केलं असतं। त्याने शिवधनुष्य भंग केलेला आहे, हा माझा सहस्रार्जुनासारखा शत्रू आहे असं परशुरामजी बोलू लागले। आता काय करावं? परशुरामजीचा क्रोध त्यांनी अनावर झालेला आहे। विश्वामित्रांनी त्यांनी आज्ञा केली, दादा लक्ष्मणाला, लक्ष्मण तू समोर जा। लक्ष्मणजी त्यांनी समोर आले। लक्ष्मणाने सांगितलं, एवढा त्यांनी धनुष्य जुनाट असणारा धनुष्य त्यांनी मोडला, त्याच्याकरिता तुम्ही एवढे रागावत आहात? असे धनुष्य आम्ही लहानपणी कितीतरी अशा पद्धतीने खेळलेलो आहोत। हा धनुष्य त्यांनी महाराज फार महत्वाचा नाही म्हणतोस, धनुष्य अतिशय श्रेष्ठ आणि महान असणार हा धनुष्य आहे। लक्ष्मणाने बोलायला सुरुवात केली, धनुष्य जर एवढा महान आहे तर धनुष्य तोडणारा किती महान असेल? लक्ष्मणाचं बोलणं त्यांनी परशुरामाच्या समोर सुरू आहे। परशुरामजी त्यांनी रागाने पाहू लागले, मूर्खा तुला माझा स्वभाव माहित नाही, कोणाच्या समोर त्यांनी बोलतोयस? मी त्यांनी मुनीच नाही तर अतिशय क्रोधी आहे। 21 वेळा नक्षत्रे पृथ्वी मी त्यांनी केलेली आहे। लक्ष्मणजी त्यांनी म्हणू लागले, तुमच्या क्रोधाचा वेगळा परिचय द्यायची आवश्यकता नाही, तुम्ही क्रोधी आहात हे तुम्ही सिद्धच केलेलं आहे। पण मुनी आहात आणि मुनीजवळ असा क्रोध त्यांनी शोभून दिसत नाही असं बोलायला सुरुवात केली। म्हणून रामाला सोडून दिलं आणि लक्ष्मणाकडे त्यांनी पाहून परशुरामजी त्यांनी बोलू लागले, कोण आहे हा कुमार? याचा मृत्यू जवळ आलेला आहे, माझ्या हाताने हा त्यांनी मरणार आहे, याला कोणी समजावून सांगा। अशी अनेक प्रकारची चर्चा त्यांनी होऊ लागली। जनक राजा मात्र त्यांनी अतिशय शांतपणे त्यांनी पाहतोय, जनका ही त्यांनी वाईट बुद्धी कोणाला झालेली आहे, धनुष्य यानं भंग केलेला आहे असं त्यांनी बोलायला सुरुवात केली। दादा लक्ष्मण मात्र पुन्हा पुन्हा समोर त्यांनी येत आहेत। लक्ष्मणाने सांगितलं की आम्ही त्यांनी युद्ध करणार नाहीत, पण तुम्ही जर युद्धाचीच अपेक्षा करत असाल तर तुम्ही ब्राह्मण आहात। रघुकुलाची रीत आहे महाराज, जे त्यांनी गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत, जे ब्राह्मणांचा आदर करणारे आहेत। तुम्ही जर युद्धाचीच अपेक्षा करत असाल तर मी तुमच्याशी युद्ध करायला तयार आहे। तुमच्या कपाळावर असणारा गंध त्यांनी घालवा, तुमच्या गळ्यात असणारं जानवं त्यांनी बाजूला करा, मी तुमच्याशी युद्ध करण्याकरिता तयार आहे। म्हणून सुमित्रा माईच्या त्यांनी दुधाची शपथ आहे मला, मी जर तुमच्याशी युद्ध केलं नाही तर लक्ष्मण त्यांनी बोलू लागला। यानंतर त्यांनी महाराज युद्ध विकोपाला जाणार आहे, हे त्यांनी भांडण त्यांनी जास्त होणार आहे असं पाहून प्रभू रामचंद्र पुन्हा त्यांनी समोर आले आणि हात जोडून त्यांनी बोलायला सुरुवात केली, महाराज युद्ध त्यांनी करू नका, मी तुमचा दास आहे, मी तुमचा सेवक आहे, माझ्याकडून ही त्यांनी चूक घडलेली आहे असं बोलायला सुरुवात केली। आणि बोलत असताना प्रभू रामचंद्रांच्या मुखाकडे परशुरामजी त्यांनी पाहतायत। पाहता पाहता त्यांनी महाराज प्रभूंच्या वक्षस्थलावरती श्रीवत्स त्यांनी दिसू लागलं। श्रीवत्स लांछन म्हणजे ब्राह्मणानं मारलेला पायाचा ठसा प्रभूंनी आपल्या वक्षस्थलावरती जपून ठेवलेला आहे। प्रत्यक्ष महाविष्णूचं दर्शन त्यांनी परशुरामाला त्यांनी झालं। परशुरामाच्या हातात असणारा जो धनुष्य आहे ना, हा धनुष्य सहजच प्रभू रामचंद्रांच्या दिशेने त्यांनी निघून गेला। मग कळाला हा प्रत्यक्ष त्यांनी भगवान आहे। परशुरामाचा अभिमान त्यांनी अशा पद्धतीने गळून गेलेला आहे, क्रोध शांत झालेला आहे आणि प्रभूंकडे पाहून त्यांनी महाराज अशा पद्धतीने परशुरामजी नमस्कार करू लागले। जय रघुवंश वचन बन भानु गहन ध्वज कुल दहन कुसानु, जय सुर विप्र देव हितकारी, जय मद मोह कोह ब्रह्महारी। म्हणून त्यांनी भगवंताचं स्तवन
परशुरामजी महाराज अशा पद्धतीने करू लागले. रामाच्या नामाचा जयघोष परशुरामाने त्यांनी केलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान रामचंद्रांच्या नावाचा घोष परशुरामाने त्यांनी केला आणि परशुरामजी महाराज अशा पद्धतीने निघून गेले. परशुरामजी गेल्यानंतर सर्व सभा शांत झाली. अहंकारी राजे त्यांनी परशुरामाला पाहूनच पळून गेले होते. त्यांचं युद्ध करण्याची जी उर्मी होती ती तिथंच शांत झाली होती. आणि आता त्यांनी महाराज प्रभूंनी हा धनुष्य भंग केला होता. हा धनुष्य त्यांनी महाराज भंग झाला. धनुष्य भंग झाला म्हणजे काय, हा मध्यभागी धनुष्य त्यांनी तोडलेला आहे. मध्यभागावर तोडला. बघा ना, सकाळी तोडला नाही, संध्याकाळी तोडला नाही, दुपारी तोडला, मध्यभागी तोडला. हा लहानपणात तोडला नाही, वृद्धपणात तोडला नाही, हा तरुण वयामध्ये तोडला, तारुण्यात त्यांनी तोडला. मध्य, तारुण्य म्हणजे मध्य आहे. राघवरामानं तोडलेला आहे. भार्गवरामानं तोडला नाही, बलरामानं तोडला नाही, राघवरामानं तोडलेला आहे. मध्य आहे महाराज. सारंग धनुष तोडला नाही आणि गांडीव धनुष्य अर्जुनाचा तो तोडला नाही. पिनाक नाव आहे धनुष्याचं. पिनाक धनुष्य भंग झालेला आहे. ईश्वरानं तोडला नाही, दानवानं तोडला नाही, मानवानं तोडलेला आहे. मध्य आहे महाराज. मानवाच्या हाताने तुटलेला आहे. स्वर्गात तुटला नाही, पाताळात तुटला नाही, तो त्यांनी पृथ्वीवर तुटलेला आहे. मध्य आहे. अयोध्येमध्ये तुटला नाही, लंकेत तुटला नाही, मिथिलेत तुटलेला आहे. मध्य आहे. मध्यस्थानी त्यांनी धनुष्य भंग झाला. 7 दिवसापैकी मधल्याच वारी तोडला. गुरुवारच्या दिवशी धनुष्य भंग झालेला आहे. का बरं त्यांनी धनुष्य भंग झाला? हा धनुष्य म्हणजे त्यांनी महाराज धनुष्यरूपी अहंकार आहे. हा धनुष्यरूपी अहंकार भंग झाला. धनुष्यरूपी अहंकार तुटल्याशिवाय सीतारूपी शीतलता प्राप्त होत नसते. म्हणून त्यांनी अहंकारूपी धनुष्य प्रभूंनी तोडून टाकलेला आहे. शीतलतारूपी त्यांनी सीता अशा पद्धतीने सहजच प्राप्त झालेली आहे. सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. जनकाचे सेवक आता त्यांनी घाईघाईनं अयोध्या नगरीच्या दिशेने त्यांनी निघाले. निरोप घेऊन त्यांनी जात आहेत. राजा दशरथ त्यांनी चिंतेत आहेत. बराच कालावधी झाला, अजून राम त्यांनी परत येत नाही. इतक्या त्यांनी दूत जाऊन पोहोचलेले आहेत जनक राजाचे. दूतांकडून बातमी कळालेली आहे. संपूर्ण वृत्तांत अशा पद्धतीने कळाला. दशरथानं त्यांनी अशा पद्धतीने पत्र वाचलेलं आहे. ते पत्र हातात घेऊन त्यांनी अशा पद्धतीने दशरथ राजा अतिशय आनंदाने नाचूच लागले. माझ्या रामानं धनुष्य भंग केलेला आहे. जानकी बरोबर त्यांनी रामाचा विवाह होणार आहे. अतिशय आनंद विभोर आहे. वशिष्ठाने पत्र त्यांनी वाचलं. ताटिकेच्या वधापासून त्यांनी संपूर्ण वृत्तांत पत्रामध्ये त्यांनी लिहिला होता. दूतांना त्यांनी पाहून त्यांचा सन्मान करण्याचा विचार केला. दूतांना भेट देण्याचे विचार करू लागले. पण त्या दूतांनी, मिथिला नगरीतल्या दूतांनी भेट वस्तू घेतल्या नाहीत महाराज. कारण आम्ही त्यांनी नवरीच्या गावातले आहोत, आम्ही भेट वस्तू घेणार नाहीत म्हणतात. विवाह झाल्यानंतर आणि जानकीच्या बरोबर आंदन म्हणून बरेचसे हत्ती घोडे सुद्धा दिले होते. ते मिथिला नगरीतून आलेले हत्ती जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत अयोध्येतलं गवत सुद्धा खात नव्हते. बरं, त्यांना गवत सुद्धा मिथिला नगरीतून येत होतं. म्हणून पूर्वीच्या काळात ही बंधनं पाळली जात होती. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अशा पद्धतीने आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि सर्वच त्यांनी अयोध्यावासी लोक आता आणि मिथिला नगरीच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. पण प्रभूंचं त्यांनी स्मरण करत आहेत. अतिशय आनंद विभोर आहेत. जशी त्यांनी गाय वासराचं त्यांनी स्मरण करते रात्रंदिवस, असं दशरथ रामाचं स्मरण करत होता. माझा राम मला भेटणार आहे. शुभ शकून त्यांनी होऊ लागले. वासराला पाजणारी गाय रस्त्याने दिसू लागली. पाणी घेऊन जाणाऱ्या स्त्रिया त्यांनी दिसू लागल्या. शुभ शकून आहे. दही विकणारा त्यांनी समोर आला. शुभ शकून आहे. हरणांचा कळप दिसू लागला. शुभ शकून त्यांनी होऊ लागलेले आहेत. मुंगसानं तोंड दाखवलेलं आहे. वेद पुराण त्यांनी गाणारे ब्राह्मण समोर दिसू लागले. कोकिळेचं सुंदर असणारं गायन कानावरती येऊ लागलं. संपूर्ण वरात अतिशय आनंदामध्ये मिथिला नगरीमध्ये येऊन पोहोचलेले आहे. जनक राजानं दशरथाचं स्वागत केलेलं आहे. स्वागत सत्कार त्यांनी होऊ लागला. जनक राजा दशरथाला नमस्कार करू लागला. वधू पिता आहे ना, वर पित्याला नमस्कार करतात. पण दशरथानं त्यांना खाली वाकू दिले नाही महाराज. त्यांना असंच उठवलं आणि स्वतःच्या हृदयाला लावलेलं आहे. खरं तर तुम्ही श्रेष्ठ आहात. तुम्ही कन्या दान करणारे आहात. तुम्ही दान देणारे आहात. मीच तुम्हाला नमस्कार करायला पाहिजे. दोघांच्या अंतकरणातली शालीनता आहे महाराज. एक त्यांनी परब्रह्माचा असणारा पिता आहे आणि एक आदिशक्तीचा असणारा पिता आहे. दोघांजवळ एवढी शालीनता का नसावी महाराज? दोघे एवढ्या प्रेमाने एकमेकाला अशा पद्धतीने भेटतायत. दिव्य असणारा आनंद आहे. आता त्यांनी प्रभूंचा विवाह म्हणजे त्यांनी यज्ञनारायणाच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने त्यांनी अशा पद्धतीने विवाह होतोय. प्रभूंना अश्वावर बसवलेला आहे. तो अश्व प्रत्यक्ष कामदेव त्यांनी अश्व झालेला आहे आणि कामदेव रूपी अश्वावर त्यांनी प्रभू आरूढ झालेले आहेत. म्हणजे कामावर आरूढ झालेले आहेत राम. आणि आता त्यांनी विवाह करता निघालेले आहेत. ब्रह्मदेव अशा पद्धतीने विवाह करता आले पण त्यांना कुठे स्वतःचं स्थान दिसलं नाही. थोडे रुसलेले आहेत.
नारदाने सांगितलं रुसू नका, तुमच्या बापाचं लग्न आहे, बापाच्या लग्नात कुठं रुसतात का? ब्रह्मदेवाचे त्यांनी वडील आहेत प्रभू, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचा राग अशा पद्धतीने निघून गेला. पण आता विवाह त्यांनी संपन्न होणार आहे. इंद्रानं देवदेवतांना बोलावलं, सांगितलं रामाचा विवाह जर त्यांनी वेळेमध्ये संपन्न झाला तर त्यांनी पुढे भरभराटच आहे, म्हणून या विवाहामध्ये विघ्न घातलं पाहिजे, विवाह थोडा उशीर त्यांनी केला पाहिजे. म्हणून इंद्रानं विघ्न घातलं आणि लग्नाला त्यांनी अशा पद्धतीने उशीर लावला. म्हणून विवाहाला विघ्न त्यांना उशीर झाला आणि म्हणून 14 वर्षाचा वनवास त्यांनी अशा पद्धतीने पुढे प्रभूंना भोगावा लागला. लक्षपूर्वक ऐका, आपण त्यांनी तिथी काढतो, त्याच्यात वेळही ठरवतो, पत्रिकेत वेळ घातली असते 12:30ची, काय असेल ती वेळ घातली जाते आणि ते लग्न 4 वाजता लागतं. बऱ्याच वेळेला नाचण्याच्या छंदात एवढे नसतात महाराज, कुठून औषध घेऊन येत असतील मला माहीत नाही. त्यांना ऊन कळत नाही, तहान कळत नाही, वारा कळत नाही, भूक कळत नाही, बेधुंद होऊन अशा पद्धतीने नाचतात आणि नाचून लग्नाला त्यांनी उशीर अशा पद्धतीने करतात. म्हणून विवाहाला त्यांनी म्हणत थोडासा उशीर झालेला आहे आणि विवाह त्यांनी उशिरा पार पडलेला आहे. सुनयना आणि जनकजी महाराज कन्यादान करत आहेत. दरबाची कडी हातात घेऊन सीतेचा हात रामाच्या हातामध्ये त्यांनी दिला. रामप्रभूंनी त्यांनी महाराज जानकीचं पाणीग्रहण अशा पद्धतीने केलेलं आहे. तिच्या भंगामध्ये अशा पद्धतीने सिंदूर भरलेला आहे. मंगल गीतं गायली जात आहेत, मंगलाष्टक त्यांनी म्हटली जात आहेत. धर्म अर्थ काम मोक्ष अशा पद्धतीने त्यांनी महाराज फेरे अग्निनारायणाचे मारलेले आहेत. देवतांनी पुष्पांची वृष्टी केलेली आहे आणि सर्वजण त्यांनी महाराज प्रभू रामचंद्रांच्या नावाचा घोष करत आहेत. सियावर रामचंद्र भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय. सियावर रामचंद्र असं नाव त्यांनी प्रभूंना प्राप्त झालेलं आहे. भगवती जानकी आता पत्नी रूपानं प्रभू रामचंद्रांना प्राप्त झालेली आहे. वशिष्ठ ऋषींना त्यांनी अजून एक विचार सुचला. तो विचार असा आहे की दशरथाकडे अजून 3 मुलं आहेत आणि जनक राज्यामध्ये अजून 3 कन्या आहेत. जनकाची असणारी त्यांनी 1 कन्या आणि जनकाचा भाऊ आहे कुशकेतू, या कुशकेतूच्या असणाऱ्या 2 कन्या, यांचाही विवाह जर त्यांनी झाला तर किती चांगलं होईल. म्हणून त्यांनी महाराज उरलेल्या 3 भावांचा पण त्यांनी अशा पद्धतीने विवाह संपन्न होतोय. लक्ष्मणाचा विवाह उर्मिलेबरोबर त्यांनी संपन्न झाला, भरताचा विवाह मांडवी बरोबर झाला आणि शत्रुघ्नाचा विवाह श्रुतकीर्ती बरोबर त्यांनी संपन्न झालेला आहे. 4ही भावांचा त्यांनी विवाह संपन्न झाला. दशरथ राजा अतिशय आनंदी आहे, वरबाप झालेला आहे, मुलांचे विवाह त्यांनी संपन्न झालेले आहेत. संसारामधल्या पायऱ्या असतात महाराज, पण अशा पायऱ्यांमधून त्यांनी प्रवास केला. एक त्यांनी जबाबदारी कमी झाली की तो आनंदच काय वेगळा असतो महाराज. पण मुलगा त्यांनी नवरदेव झालेला आहे, आपण वरबाप झाल्यानंतर त्यांनी वेगळाच आनंद आहे. मुलाला मुलं झाल्यानंतर वेगळाच आनंद आहे, आजोबा झाल्यानंतर वेगळाच आनंद प्राप्त होतो. एक त्यांनी क्षण जीवनामधला अतिशय आनंदाचा असतो. दशरथ राजा अतिशय आनंदी आहे महाराज. सर्वांनी त्यांनी अतिशय आनंद घेतलेला आहे. बऱ्याच काळापर्यंत सर्वजण तिथे राहिले. रोज आता दशरथ राजाने जनकाच्या समोर म्हणावं, आम्ही फार वेळापासून इथे थांबलेलो आहोत, फार दिवसांपासून थांबलो, आता येतो. नाही थांबा, असं थांबा म्हणून 6 महिन्यापर्यंत तिथं थांबवून ठेवलं महाराज. 6 महिने दशरथ राजा सर्व आपल्या प्रजाजनांसह मिथिला नगरीमध्ये 6 महिने थांबले. सर्व परिवारजनासह 6 महिने अशा पद्धतीने थांबले आणि मग त्यांनी विश्वामित्रांनी मध्यस्थी केली. विश्वामित्रांनी जनकाला समजावून सांगितलं किती दिवस थांबवणार आहात, त्यांच्या त्या स्थानावरती त्यांनी गेलं पाहिजे असं म्हणून त्यांनी समजावून सांगितल्यानंतर जनक राजा आणि आता दशरथ राजाला त्यांनी जाण्याकरिता परवानगी देत आहेत. म्हणून त्यांनी आता भगवती जानकी आणि प्रभू रामचंद्रांबरोबर अयोध्या नगरीत येण्याकरिता निघालेले आहे. जनकाचा अंतकरण त्यांनी भरून आलेला आहे. माझी जानकी आता त्यांनी अशा पद्धतीनं अयोध्या नगरीमध्ये जाते आहे रामप्रभूंच्या बरोबर. तिचा विरह त्यांनी जनकाला सहन होत नाही महाराज. जनक विधेय आहे. विधेय शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? जो त्यांनी ब्रह्मज्ञानाने संपन्न आहे, तो ब्रह्मज्ञानाने संपन्न होऊन मी देह आहे ही भावना त्याच्या अंतकरणातून पूर्ण निघून गेलेली आहे. म्हणून त्यांनी देहरहित अवस्था म्हणतात. 1 पाय अग्नी माझी जळे, 1 पाय अग्नीत जळत होता, केवढं त्यांनी त्याचं सामर्थ्य आहे. एवढा विधेय असणारा राजा जनक. पण हा जनक त्यांनी अशा पद्धतीनं व्याकुळ झालेला आहे. ज्या दिवशी त्यांनी जायचंय असं ठरलं ती रात्र त्यांनी सर्व मिथिला नगरीतल्या लोकांकरिता फार उदास झाली आहे. कोणीही जेवण केलं नाही महाराज. रात्री सगळे उपवासी आहेत. वासरांनी सुद्धा गाईचं दूध त्यांनी पिलं नाही. भगवती जानकीच्या लहानपणच्या असणारे मैत्रिणी आहेत, त्या सर्व मैत्रिणी त्यांनी जानकीच्या गळ्यात पडून रडू लागल्या.
जानकीचा वियोग त्या सर्वांना त्यांनी आता सहन करायचा. जानकी सामान्य नाही महाराज, प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. जी लक्ष्मी माता त्यांनी भगवती प्रत्यक्ष मिथिला नगरीमध्ये प्रगट झालेली आहे आणि ती आता अशा पद्धतीने जाणार आहे. 4 पालख्या तयार केल्या. त्या पालख्या तयार केल्यानंतर 4ही नवऱ्यांना त्या पालख्यांमध्ये अशा पद्धतीने बसवलं आणि सनेचे त्यांनी करुण स्वर त्यांनी वाजू लागले. हे स्वर त्यांनी जनक राजाच्या कानामध्ये त्यांनी जात आहेत आणि जनक राजा अतिशय व्याकुळ होतोय. सुनैना भगवती जानकीच्या जवळ त्यांनी जाते. तिला समजावून सांगते, सासू ससुर गुरु सेवा करे हो, पती सुख लगी आयेस अनुसरे हो. म्हणून त्यांनी सासू सासऱ्यांची सेवा कर, पतीची सेवा कर, पतीचा व्यवहार पाहून वाग, 2 कुळांची लाज तुला राखायची आहे. आईनं मुलीला असा उपदेश केला पाहिजे महाराज. सुनैना आपल्या कन्येला त्यांनी जानकीला अशा पद्धतीने उपदेश करते. जीवनामध्ये गंगेसारखी फार वळणं येत असतात, त्या सर्व वळणांना सामोरं गेलं पाहिजे. जणू काय तिला आधीच माहित होतं की भगवती जानकीच्या जीवनामध्ये आता याच्यानंतर त्यांनी जी वळणं येणार आहेत फार कठीण असणारी वळण आहे. पण त्याचा आधीच गोषवारा घेऊन त्यांनी सांगते आहे, तू त्यांनी आता तुझ्या पतीच्या घरी जाते आहेस, तुझ्यावर फार जबाबदारी आलेली आहे. असं सर्वचे सर्व त्यांनी मला सुनैना अशा पद्धतीने वर्णन करून सांगते आहे. हे सर्व त्यांनी सांगत असताना पुन्हा पुन्हा हृदय त्यांनी भरून येत आहे. जशी गाय वासरा करिता त्यांनी हंबरडा फोडते, अशी त्यांनी सुनैना हंबरडा फोडून त्यांनी रडू लागले. जानकीच्या तोंडावरून पुन्हा पुन्हा त्यांनी मुखकमलावरून हात फिरवते आहे, तिला हृदयाला लावते आहे. आणि हे सर्व त्यांनी होत असताना जनक मात्र व्याकुळ होऊन एका बाजूला जाऊन उभा राहतोय. जानकी पालखीत त्यांनी बसणार आहे. पालखीत बसण्याच्या आधी त्यांनी मला शोधते आहे, माझे बाबा कुठे आहेत. म्हणून एका बाजूला त्यांनी उभा राहिलेला विधेय असणारा हा जनक आणि व्याकुळ होऊन त्यांनी महाराज रडतोय ते पाहून जानकीला अनावर झालेला आहे. धावतच जाऊन त्यांनी महाराज जनकाच्या गळ्यात त्याने मिठी मारलेली आहे. बाबा म्हणून त्यांनी महाराज हंबरडा फोडते आहे. आणि विशाल अंतकरणाचा हा जनक जानकीकडे पाहून अतिशय व्याकुळ होऊन त्यांनी महाराज तिच्या साडीमध्ये तोंड खुपसून त्यांनी महाराज रडतोय. जानकी जानकी म्हणून अतिशय व्याकुळ होऊन त्याच्या नेत्रांमधून त्यांनी अश्रुधारा ओसंडून त्यांनी वाहू लागल्या. प्रत्यक्ष त्यांनी जगज्जननी भगवती त्याच्या घरी प्रगट झाली होती. लहानची मोठी त्यांनी झाली होती. तिने विलक्षण आनंद त्यांनी दिला होता. पुन्हा पुन्हा तिच्या मस्तकावरून त्यांनी जनक हात फिरवतोय आणि तिला हृदयाला लावतोय. जानकीची बोलवण अशा पद्धतीने होऊ लागली आणि सर्वजण जाण्याकरिता त्यांनी निघाले. पुन्हा पुन्हा जानकी त्यांनी त्या पालखीचा पडदा बाजूला करून वळून वळून जनकाकडे पाहते. आईकडे पाहत नाही, मैत्रिणींकडे पाहत नाही, ती पाहते जनकाकडे. जनक त्यांनी विलक्षण असणारं प्रेम आपल्या मुलीवर त्यांनी करतोय. ते प्रेम त्यांनी त्यालाही रडवत आहे. ती जानकी पण अतिशय व्याकुळ होऊन आपल्या वडिलांकडे त्यांनी पुन्हा पुन्हा पाहते. खरं सांगू, सासरी जात असताना त्यांनी मुलीच्या अंतकरणात सगळ्यात मोठी चिंता आपल्या बापाची असते महाराज. ती आईची चिंता करत नाही जास्त, ती भावांची बहिणींची चिंता करत नाही. तिच्या डोळ्यासमोर तिचा बाप उभा असतो. मी आता जाणार आहे, फार काळजी करते महाराज बापाची, फार चिंता करते त्या बापाची. माझ्यानंतर मी गेल्यानंतर त्यांनी आता माझ्या बाबांचं काय होणार आहे असा विचार त्यांनी सारखा तिच्या मनामध्ये चालू असतो. सासरी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी महाराज फार चौकशा करते, बापाच्या बाबा तुम्ही बरे तर आहात ना. दादा जर काही म्हणलं तर मनावर घेऊ नका, आईसारखी खटखट करत असते तिच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, तुम्ही त्यांनी आनंदात राहा, तुम्ही असं करत राहा, तुम्ही जर आजारी असेल तर गोळ्या औषधं घेत राहा. सारखी त्यांनी महाराज बापाची चिंता करते. बाप सुद्धा त्यांनी महाराज तिचा सारखा विचार करतो. म्हणून त्यांनी महाराज मुलीचा जो बाप असतो ना भाग्यवान असतो महाराज, कारण त्याला जीवनामध्ये प्रेम मिळतं. मुलगीच अशी आहे महाराज जी प्रेम देते. पण मुलं फार लोकांना त्यांनी असतात. मला असं नाही म्हणायचं सगळेच मुलं खराब असतात, पण मुलं मुलंच असतात महाराज. ते संपत्तीचे वारस असतात ना, ते तिथंच राहतात. जास्त घनिष्ठता असते. मग तेवढंसं प्रेम त्यांनी महाराज मुलाकडून बापाला मिळत नाही, पण मुलीकडून मात्र त्यांनी विलक्षण प्रेम प्राप्त होतं. पण इथं बसलेले जे मुलीचे बाप असतील त्यांना माहीत असेल महाराज मुलगी काय जिन्नस आहे. मोठ्या भाग्यानं मुलगी प्राप्त होत असते, अशी कोणाला पण मुलगी होत नाही. म्हणून त्यांनी भाग्यवानालाच ती कन्या प्राप्त होते. तिचं दान करत असताना, कन्यादान करताना त्यांनी हृदय भरून येत असतं. म्हणून जनकाची सुद्धा त्यांची अवस्था अशीच झालेली आहे. विधेय असं
सीतेची बोलवण करतोय. प्रभू रामचंद्र त्यांनी त्या पालख्यांच्या बरोबर त्यांनी जात आहेत. या जनकानं प्रभूंच्या चरणावर लोळण घातलं. महाराज, रामा, माझी सीता मी तुम्हाला दिलेली आहे. माझा प्राण आहे, माझा प्राण मी तुमच्या स्वाधीन अशा पद्धतीने करत आहे. माझ्या सीतेकडून जर काही चुकलं तर माझी चूक समजा. तिचा अन्याय त्यांनी पोटात घ्या, माझी चूक समजा असं म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा व्याकुळ होऊन विनंती करायला सुरुवात केली. चारही मुली तिकडे अशा पद्धतीने पालखीत बसून जात आहेत. हा जनक अनवाणी पालखीच्या मागे पळतोय. महाराज, पालख्या त्यांनी पुढे जात आहेत. माझी सीता, माझी सीता म्हणून त्यांनी जनक पालखीच्या मागे अनवाणी पळतोय. त्याला सावरण्याकरिता मिथिलावासी लोक त्यांनी अशा पद्धतीने समोर सादर आहेत. सर्वच मिथिला नगरी जानकीच्या वियोगाने त्यांनी व्याकुळ झालेली आहे. सर्व लोक आता अयोध्येच्या दिशेने त्यांनी जात आहेत. मजल दर मजल करत प्रवास करत सर्वजण अयोध्या नगरीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. अयोध्या नगरीमध्ये जे प्रजाजन आहेत त्या सर्वांना त्यांनी आता प्रभूंचा विवाह झाल्यामुळे त्यांनी आनंद झाला होता. ही कथा अशीच आहे. काही क्षणात आनंदाचं वातावरण निर्माण करते, दुसऱ्या क्षणात दुःखाच्या समुद्राकडे घेऊन जाते. रामकथेमध्ये कुठंच त्यांनी आनंदाचे प्रसंग पाहायला मिळतात. महाराज, नाहीतर एवढं त्यांनी चरित्र प्रभू रामचंद्रांचं आपण त्यांनी पाहतो व्याकुळता निर्माण करणं. याच्यानंतरचं जे सगळं चरित्र आहे ते चरित्र त्यांनी सगळ्यांना व्याकुळ करून टाकणारं चरित्र आहे. महाराज, म्हणून आता अयोध्या नगरीमध्ये सर्व जाऊन पोहोचले. सर्वजण स्वागत करतायत. वेगवेगळ्या प्रांतातून सर्वजण त्यांनी महाराज अशा पद्धतीने आले आणि बधाई हो बधाई अशा पद्धतीने देत आहेत. चारही मुलांचा त्यांनी विवाह संपन्न झालेला आहे. 4 सुना दशरथ राजाला त्यांनी आलेल्या आहेत. म्हणून राजाचं स्वागत त्यांनी सन्मान सर्वजणांच्या माध्यमातून अशा पद्धतीने झाला. त्याचं सर्व वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. विश्वामित्र महामुनी अयोध्या नगरीपर्यंत त्यांनी आले. रामाला घेऊन गेले होते, रामाला पुन्हा त्यांनी पोहोचवलं. भगवान शंकरांना आधीच सांगितलं होतं 15 वर्षाच्या वयामध्ये कोणीतरी बाबा येईल आणि तो बाबा त्यांनी या रामाला घेऊन जाईल आणि पुन्हा त्यांनी अशा पद्धतीनं एका सुंदर स्त्रीबरोबर याचा विवाह होईल. असं संपूर्ण भाकीत भगवान शंकरानं केलेलं पूर्ण झालं. विश्वामित्रजी त्यांनी महाराज परत आले आणि निरोप सर्वांचा घेऊन अशा पद्धतीने निघाले. दशरथानं विश्वामित्राचं त्यांनी पूजन केलं. हातामध्ये आपला कमंडलू व्याघ्रजीन त्यांनी बरोबर घेतलेला आहे. ते निघून गेलेले आहेत. साधूच्या वियोगानं सुद्धा त्यांनी दुःख होत असतं. बऱ्याच काळापर्यंत विश्वामित्र बरोबर राहिले ना, त्यांचा वियोग होतोय. जनकाला वाईट वाटू लागलं. 2 गोष्टीमुळे वियोग दुःख होतं. महाराज, लक्षपूर्वक ऐका. साधूच्या वियोगानं दुःख होतं आणि दुर्जनाच्या संगतीनं दुःख होतं. म्हणून साधू जर जीवनात आला तर त्यांनी तो हवासाच वाटतो. एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. साधूचा वियोग कधी होऊ नये. महाराज, हे असं सांगण्यासारखं बरंच आहे लिहून ठेवलेलं, पण ते जेवढे भाव लिहून ठेवले ते सांगायला वेळच, मूळ चरित्र सांगायला त्यांनी वेळ पुरत नाही. भाव कधी तुमच्या समोर सांगू. तुम्ही चांगले ऐकणारी माणसं आहात, लक्षपूर्वक ऐका. ज्याची त्याची सांगण्याची पद्धत असते महाराज. म्हणून आणि जनतेने आपल्याच पद्धतीने सांगत जावं. तेच त्यांनी गोड लागतं, स्वतःला पण आणि ऐकणाऱ्या लोकांना पण. म्हणून त्यांनी महाराज आपण आधी प्रत्यक्ष पाहावं आणि पाहून लोकांच्या समोर सांगावं. सांगणारे ना, इथं जर सांगणारी मंडळी आहेत, कथा कीर्तन करणारी मंडळी आहेत ना, त्यांना जर समाजाच्या समोर हे सगळेचे सगळे चरित्र प्रसंग सांगायचे असतील तर आधी आपल्या डोळ्याने ते पाहावेच लागेल. ते पालख्यात दिसल्या पाहिजे डोळ्यासमोर. जानकी पालखीमध्ये बसते आणि दशरथ राजाची काय अवस्था झालेली आहे, सांगणाऱ्याच्या अंतःकरणात स्पर्श करून गेली की ऐकणाऱ्यांना आपोआप कळते महाराज ती भावना. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सांगणाऱ्यांना आधी त्या भूमिकेत पदार्पण केलं पाहिजे, मग लोकांच्या समोर सांगितलं की त्यांच्या अंतःकरणात ते प्रवेश करून जातात. असो संत महापुरुष जीवनामध्ये आले की त्यांचा वियोगच कधी होऊ नये, तो वियोग दुःख देतो आणि दुर्जनाचा संग दुःख देतो. म्हणून त्यांनी दुर्जनाचा कधी संग करू नये. म्हणून त्यांनी सज्जनाचा संग करत जावा. म्हणून दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनात पुरोगुद प्रक्षालनम यथा, असं जे सांगितलं जातं ते त्याच्याकरताच आहे.
म्हणून अशा पद्धतीनं विश्वामित्र महाराज निघून गेलेले आहेत. इथंच त्यांनी रामचरितमानसामध्ये असणारा प्रथम सोपान बालकांड त्यांनी पूर्ण झालेलं आहे आणि अयोध्या कांडामध्ये आपण सर्वजण पदार्पण करतो. रघुपती राघव